हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेला नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे ट्यूजडे आणि आपल्याला आजसुद्धा ऑफिसला जायचं आहे, त्याच्यामुळे मी उठून तयार वगैरे झालेले आहे आणि आता मी निघते आहे ऑफिसला जाण्यासाठी। आता मी सकाळी काहीच नाही खाल्लेलं आहे, डबा वगैरे घेतलेला आहे। कालचा व्लॉग पुढे मला कंटिन्यूस नाही करता आला, आत्ता पण मला असं अजिबातच टाईम नाही, मला लगेच निघायचं आहे। पण ठीक आहे, आता मला कालच्या ब्लॉगसाठी पण थोडंफार मला कळतच नाही की फक्त ना स्टार्टिंगच शूट केलं, त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं, तर ते राहून गेलं आहे। तर सध्यापुरतं तर मी जाते। गाईज मी जस्ट आता ऑफिसमधून आली आहे, चेहरा वगैरे वॉश केला आहे आणि मला जिमला जायचं आहे। आणि माझी मम्मी मला फोर्स करून काय खायला घालते, मॅगी बोलते खा खा खाऊन जा, काय ना। मी बोलते तिला मला सफरचंद खायचं आहे, मी मॅगी गेली आहे, मॅगी खा। आता ही मी अनहेल्दी मॅगी खाऊन मी जाऊन वर्कआउट करणार आहे। बघा आता काय काय करावं लागतं। तर चला आता खाऊयात आणि मग जिमला जाऊया। तर गाईज मी आता जस्ट रेडी झालेले आहे जिमला जाण्यासाठी आणि आज मी हा एक न्यू टी शर्ट घेतला आहे, जो मी मागे मागवला होता। याच्यासोबत बाकी पण थोडंफार सामान मागवलं होतं, म्हणजे कपडेच मागवलेले, पण त्याची काही क्वालिटी एवढी चांगली नव्हती आली, तर ते मी रिटर्न केलं होतं। हे आलेलं आहे परफेक्ट। आणि मॅगी नंतर मी ॲपल पण खाल्लं, या अर्थाने की थोडंसं अनहेल्दी झालं आहे तर हेल्दी पण व्हायला पाहिजे, सो त्याचं बॅलन्स होईल। आणि आता आपला रेग्युलर टाईमसुद्धा झालेला आहे जिमला जायचा। आज आपण चेस्ट आणि ट्रायसेप मारूयात, तर चला। तर गाईज मी जस्ट आता जिमवरून आलेले आहे आणि आज चेस्ट आणि मी आज फर्स्ट टाईम ट्रायसेप मारलेत। म्हणजे मी युजली ट्रायसेप, बायसेप्स किंवा शोल्डर असे स्पेसिफिकली नाही मारत, कारण जेव्हा मी क्रॉसफिटचं सेशन असतं त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस असतात तर ज्याच्यामध्ये तुमचं बायसेप्स आणि शोल्डर टार्गेट होतं, पण ट्रायसेप्स आम्ही नाही करत। त्याच्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, आपण सिंगल करतो आहे तर थोडंसं आपण अपग्रेड होऊ शकतो आणि ट्रायसेपच्या बायसेपच्या आपण सिंगल मारू शकतो। तर मी आज चेस्ट आणि ट्रायसेप्स मारलेत। आता जस्ट घरी आले। घरी येताना मला चालताच येत नव्हतं, कारण माझ्या पायात ना काहीतरी गेलं होतं, मे बी खरं काचेचा कण वगैरे गेला असेल। मी चालते येतच नाही, मग घरी आले, मग ते बघितलं तर ते थोडंसंच होतं, तर लगेच निघालं। पण मला म्हटलं आता काय चपलेत काय गेलं किंवा काय, तर चपलेत नव्हतं, ते पायातच होतं। ते मी काढलं। आता मी काही नाही, आता मी फ्रेश होणार आहे, जेवायचं आहे आपल्याला। आणि आजच्या दिवसाबद्दल मी क्विकली सांगते, कारण नंतर माझा भाऊ आला की मला तो शूट नाही करू देणार, त्याच्यामुळे आजचा दिवस जो होता तो असा खूप पटकन गेला। ऑफिसमधलं काम खूप वाढलं आहे, सो पटकन दिवस जात आहेत असं समजत पण नाही आहे। आणि मला आज उशीर झाला पोचायला, कारण की ठाणे स्टेशनला थोडासा पाऊस पडला, इथे सेंट्रल लाईनला एवढी गर्दी वाटते। ठाणे स्टेशन कम्प्लिटली पॅक्ड होतं, बसेस पण येत नव्हत्या, एकदम असं नकोसं झालं होतं। बस आली, मग मी पोचले, मला उशीरच झालेला आज, त्याच्यामुळे म्हटलं आता उद्या शिस्तीत मी 7:15ला उठते, मग मी 8:30ची ट्रेन पकडते, 8:15ला घरून निघते। आता जरा म्हटलं 7लाच उठावं, म्हणजे आपण 8ला घरून निघू आणि 8:15ची ट्रेन पकडू। 15-1 मिनिटाचाच फरक आहे, पण ॲटलिस्ट आपण ऑन टाईम पोहोचतो तरी येत। परत आपण थोडंसं 5-10 मिनटं लेट झालं की नंतर परत निघायला 5-10 मिनटं थांबावं लागतं, त्याच्यापेक्षा नकोच। आणि आता मी भेंडीची भाजी केली मम्मीने, तर भेंडीची भाजी खाणार, चपाती खाणार आहे आणि मी झोपून जाणार आहे। म्हणजे ना, मी ऑफिसवरून आल्याला मी एवढी थकलेली असते किंवा ऑफिसमध्ये मी एवढी थकलेली असते की मला आळस येतोय, झोप येते असं होतं। पण जिमवरून आल्यानंतर आय डोंट नो कुठून खूप एनर्जी येते, एनर्जेटिक वाटतं। सो तो म्हणजे असं आहे की आल्यानंतर तुम्ही काहीतरी करू शकता, पण मला साईड इफेक्ट असा होतो की मला लवकर झोप लागत नाही। आणि ॲज यू गाईज ऑल नो की माझे भाऊ लोक मला खूप त्रास देत आहेत। मला त्यांनी मी झोपायचं म्हटलं की ते रील्सच बघत बसतील, ते फॅनच बंद करतील, तो अशा खूप गोष्टी आहेत। तर सध्यापुरतं मी आता जेवण वगैरे करून घेते। आय डोंट नो मी पुढचं शूट करू शकेन की नाही, पण जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कालचा व्लॉग, अरे बापरे मी विसरलेच बोलायचं, काल मी ना इंट्रोडक्शन म्हणजे सकाळी स्टार्ट केला व्लॉग, दिवसभर एवढा मंडे असल्यामुळे एवढा हेक्टिक गेला ना, मला
जमलंच नाही. आणि परत रात्री मला घरी खरंच शूट करायला जमत नाही आहे आणि ऑफिसमध्ये तर अलाउड नाही आहे. मी काय करू मला सांगा. मला व्लॉगिंग चॅनल जे आहे ते खरंच मला मनापासून करायचं आहे, पण तुम्हाला सपोर्टची फार गरज असते. जर तुम्हाला कोणी सपोर्ट केला नाही तुम्ही नाही करू शकत ना. मी इथे शूट करते, कोणी आवाज करताय मागून, 4 लोक बघत जात आहेत, किंवा ऑफिसमध्ये तर अलाउड नाही तिथे करते. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मी कसं आणि तुम्हाला काय काय एक्सप्लेन करू मला ते पण समजत नाही आहे. पण ठीक आहे, आपली ती कन्सिस्टन्सी तुटली काल, म्हणजे आज. काय करू शकतो आता. ठीक आहे, चला भेटूयात.